तर नीलम गोरे यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूया। माझ्याबरोबर नीलम गोरे उपसभापती, विधान परिषद उपसभापती जोडलेले आहेत। विधान असं होतं की मर्सिडीज म्हणजे असं खरंच व्हायचं का की मर्सिडीज जे दिल्ली गेली तरच आम्ही अशा ऐकल्या होत्या, पाहिल्या होत्या की त्यांना काही बेटी गाड्या मिळाल्या होत्या, त्याच्यात कोणाही मिळाल्या, काय दिल्या याच्या व्यवहाराचे मला माहिती नाही नाही त्याच्यावरती जाणार नाही चर्चेमध्ये। मुंबईतल्या तुमच्या झीच्या पत्रकारांना सगळं माहिती आहे, त्यांना तुम्ही माहिती द्या त्यांच्याकडून। मॅम, पण ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की एक कार्यकर्ता काम करतो, मेहनत करतो आणि कुठे ना कुठे आपल्या पार्टीसाठी आणि राज्यासाठी काम करतो। त्या ह्याच्यात कुठे मर्सिडीज मिळणं किंवा दुसरं कोणती अशी जणू ज्या गोष्टी आहेत ते मिळून तरच तुम्हाला ती पोस्ट मिळणार, ते कुठे ना कुठे अन्याय आहे। आता समोर शिंदेसाहेब आहेत आणि आमचे शिंदेसाहेब आणि शिवसेना प्रत्येक ठिकाणी उलट लोकांना मदतीला धावून जाते, त्याच्यामुळे हा फरक थोडाफार व्हायला लागला असेल आत्ताच्या काळात। पण जोपर्यंत एकतर्फी सत्ता होती तोपर्यंत सर्व गोष्टींच्या मध्ये ज्यांना सामान्य कार्यकर्त्यांना तिथे एंट्री मिळून त्यांची कामं होणं हे होतच नव्हतं। साधी एक कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की जिल्हाधिकारी आणि SP, पोलीस अधीक्षक, कमिशनर यांच्याबरोबर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संपर्क करून द्या, तो सुद्धा त्यावेळेला करण्यात आला नाही। उद्धवजी मुख्यमंत्री असताना सांगून सुद्धा वारंवार ही वस्तुस्थिती आहे।